ही जी बोर आहे आमच्या सर्वांच्या मदतीने बनवलेली आहे. ही आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची. महाराष्ट्र शासनाचा कोणता अधिकार नाही ही बोर घ्यायचा. आम्ही इथे काही जनावर राहत नाही, आम्ही माणसंच राहतो इथे. आणि जर या उपरी जर असं ऍक्शन घेण्यात आली तर आम्ही आत्मदहन कार्यशाळेवर राहणार नाही. हा आमचा इशाराच आहे. मुख्यमंत्री साहेबांना आमचं विनंती आहे की ह्या पाण्याकडे, ह्या समस्येकडे लक्ष द्यावे, जाणीवपूर्वक लक्ष द्यावं. आमदार आकाशदादा फुंडकर यांना आमची विनंती आहे की यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे व ह्या पाण्याची समस्या पूर्णपणे सुटवावे. रोज नेहमी आम्हाला यांना ग्राम पंचायतीचा त्रास आहे, हे त्रास दूर करण्यात यावा. कानेरकर सर, फोटोमध्ये या ना तुम्ही. केस भरले तर आम्ही हंसराज नगरतील सर्व बांधव, महिला भगिनी, आम्ही प्रशासन, तसेच माननीय तहसीलदार साहेब, SDO साहेब, कलेक्टर साहेब, तसेच खामगावचे जे आपले मंत्री महोदय आहेत आकाशदादा फुंडकर यांना सुद्धा आम्ही आपल्याद्वारे विनंती करतो की प्रशासनानं, आम्हाला असं माहीत पडलं की प्रशासन आमचा हंसराज नगरीचा बोर ताब्यात घेणार आहे. ॲक्च्युली हा बोर ग्रामपंचायत होण्याच्या आधी सर्व हंसराज नगरच्या नागरिकांनी स्वखर्चातून, लोकवर्गणीतून तो बोर केलेला आहे आणि बोरमध्ये आम्ही स्वतःची व्यवस्था केली आहे. ॲक्च्युली ग्रामपंचायतची आमची मागणी नाही, ग्रामपंचायतला आम्ही मागणी केली आहे. ग्रामपंचायतनं आम्हाला पाणी द्यायला पाहिजे, ग्रामपंचायतनं रोड द्यायला पाहिजेत. उलट ते देत तर नाहीच, पण जे आमचं आहे ते हिसकावण्याचा प्रयत्न करतात. आज अशी काय आहे, आम्हालाच 8-8 दिवस पाणी नाही आणि हाही जर ग्रामपंचायतला जोडलं तर आम्हाला पाणी कुठून मिळणार? आम्हाला पाणी कुठून? जर प्रशासन जर आमचं ऐकत नसेल तर आम्हाला नाही लागत उग्र स्वरूपाचं लहान मुलांसहित, लेकरा बाळासहित, इथल्या सर्व महिला पुरुष मंडळी सहित आम्हाला प्रशासनाच्या समोर म्हणजे आंदोलन करावं लागेल. इथपर्यंत की जर प्रशासन आमच्यावर दडपशाहीचा प्रयत्न करत असेल तर आम्ही आत्मदहन सुद्धा करायला मागे पुढे पाहणार नाही. ही प्रशासनाने नोंद घ्यावी. आम्ही त्यांना विनंती करतो की आमच्यावर कुठलीही जोर जबरदस्ती करू नका. आम्ही तुम्हाला मागत नाही, पण आमचं हक्काचं घेऊ नका. ज्या ठिकाणी वस्ती नाही अशा विहिरी या ग्रामपंचायतला दिसत नाहीत का? तिथे वस्ती नाही आणि त्या ताब्यात घेत नाही. काही फार दूरही नाही, अगदी जवळजवळ वस्ती आहे त्या. तिथे काही ते ताब्यात घेत नाही. तिथे आम्ही राहतो, ह्या आग्रहास्तव आमच्या ताब्यात घेऊन राहिले. हा कुठला न्याय आहे? आज हंसराज नगरमधील महिला गोळा झालेला आम्हाला ग्रामपंचायत आमच्या बोरचं पाणी न्यायचा प्रयत्न करत आहे. इकडे आम्हालाच पाणी नाही आहे तर आम्ही त्यांना कसं देणार? त्यांना प्रशासनाने व्यवस्था करून द्यावी. आमचं पाणी त्यांनी घेऊ नये, नाही तर आम्ही सर्वजण आत्महत्या करून याला जबाबदार शासन राहील, ग्रामपंचायतच राहील. आम्ही आत्महत्येलाही मागे पुढे पाहणार नाही. कोणी मागू नये. आम्ही मागत तर नाही त्यांना, पण आमचं ते मागत आहे. आम्ही पाणी कोणाला देणारही नाही, आम्ही हक्क देऊ नये. आमचा ग्रामपंचायत पासून आम्हाला कोणती सुविधा तर नाहीच भेटत आहे, पण आम्हाला त्याचा त्रास होत आहे. याच्यानंतर आम्हाला त्रासही देऊ नये ग्रामपंचायतनी आणि आमचं पाणी मागू नये. जर आम्हाला पाणी मागण्यात आलं तर आम्ही आत्महत्या करू. त्रास द्यायचा असतो. हक्काचे पाणी देणार नाही, हक्काचे पाणी देणार नाही, हक्काचे पाणी देणार नाही, हक्काचे पाणी देणार नाही. आल्या पावले परत जा. आम्ही हंसराजनगर पोलीस ग्रामपंचायत खामगाव ग्रामीण अंतर्गत हंसराजनगर कॉलनीमध्ये रहिवासी असून गेले 30 वर्षापासून इथं राहतो. आमच्या पाण्याची आम्हाला कोणत्या प्रकारची शासनाकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. आम्ही सर्व हंसराजनगरवासी लोकवर्गणी करून बोर तयार केला, पाण्याची टाकी बांधून त्याद्वारे पाणी पुरवठा आम्ही करत आहे. पण आम्हाला पाणी टंचाई भासत आहे. 8 दिवसातून आम्हाला पाणी मिळत आहे. हंसराजनगरमध्ये जवळपास 200 घरं असून सर्व समाजाचे लोक राहतात. असे असताना खामगाव ग्रामीण ग्रामपंचायत हे आमच्या बोरमधून आम्ही केलेली लोकवर्गणीमधून पाण्याचा बोरमधून स्वखर्चाने सर्व खर्चाने सदर ग्रामपंचायत हे दुसरीकडे पाणी वळवत आहे. त्याला आमचा विरोध आहे, तीव्र विरोध आहे. तीव्र विरोध आहे.
तर आमची विनंती आहे की महाराष्ट्र शासनाला तसेच माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री, माननीय स्थानिक मंत्री आकाश भाऊ फुंडकर यांना विनंती आहे की बा आमचा पाणी हंसराजनगरमधील बोरचं पाणी इतरत्र देण्यात येऊ नये, आमच्यासाठीच राखून ठेवण्यात यावं ते. ही विनंती आहे. इथे दलित वस्ती, तांडा वस्ती सगळं पूर्णपणे इथे राहतात सर्व लोक राहतात. आणि सगळे लोक राहतात इथं, सगळे धर्माचे, सगळे जातीचे. बोर आम्ही सर्व मिळून केलेली आहे. आम्ही पाणी मिळू शकणार नाही. आम्हाला 60 दिवसांनी पाणी देणार नाही कोणाला. आम्ही कोणाला पाणी देणार नाही.